नमस्कार मित्रांनो, जीएसटी रेट कट राज्यांना फायदा की तोटा। अलीकडेच केंद्र सरकारने जीएसटी रॅशनलायझेशन जीएसटी रेट कट बद्दल घोषणा केली। त्यानंतर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। यामुळे राज्यांना खरंच फायदा होणार का की तोटा? विरोधी राज्यांची चिंता। काही राज्यांचे म्हणणे आहे की जीएसटी कमी झाल्यामुळे त्याचा महसूल घटणार आहे। केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांनी दावा केला आहे की त्यांना मोठं नुकसान होईल। त्यांच्या मते केंद्राने महसूल भरपाई द्यावी। एसबीआय संशोधनाचा अहवाल। मात्र एसबीआय रिसर्च रिपोर्ट वेगळीच सांगते। अल्पकालीन महसुलात थोडी घट होऊ शकते, पण दीर्घकालीन पातळीवर राज्यांना मोठा फायदा होईल। अहवालानुसार 2025-26 मध्ये राज्यांना सुमारे 14.1 लाख कोटीचे जीएसटी लिंक्ड रेव्हेन्यू मिळेल। 10 लाख कोटी थेट राज्यांना जीएसटी संग्रह मिळेल। 4 लाख कोटी केंद्राकडून डिव्होल्यूशन वाटप होईल। 70.5 नियम म्हणजे काय? जीएसटीमध्ये प्रत्येकी 100 पैकी 50 रुपये राज्यांना थेट मिळतो, उरलेला 50 रुपये केंद्राकडे जातो, पण त्यातील 41% पुन्हा राज्याकडे येतो। म्हणजे प्रत्यक्षात 100 रुपयेपैकी 70.5 रुपये राज्याकडे जातो। जीएसटी कमी केल्याचे फायदे। कंप्लायन्स टॅक्स कमी असल्याने व्यवसाय चोरी करण्याचा मोह कमी होतो। कन्झम्पशन वाढते। वस्तू स्वस्त झाल्याने ग्राहक जास्त खरेदी करतात। टॅक्स बेस विस्तारतो, त्यामुळे महसूल वाढतो। उदाहरण 2018-19 मध्ये अशाच प्रकारे दर कमी झाल्यामुळे सुरुवातीला 3 ते 4% महसूल घटला होता, पण पुढे कलेक्शन 5 ते 6% मासिक दराने वाढले होते। कोणत्या राज्याला किती फायदा होईल? उत्तर प्रदेश सर्वात मोठा गेनर 74,000 कोटी, बिहार 41,000 कोटी, मध्य प्रदेश 32,000 कोटी, पश्चिम बंगाल चौथा सर्वात मोठा गेनर 31,000 कोटी, महाराष्ट्र 26,000 कोटी। इतर राज्यांनाही वेगवेगळ्या प्रमाणात फायदा होतो, पण आव्हाने अजूनही आहेत। काही राज्यांचा दावा आहे की सुरुवातीला त्यांना 1.5 ते 2 लाख कोटींचा तोटा होऊ शकतो। कंपन्या खरंच जीएसटी कटचा फायदा ग्राहकांना देतील का, हा मोठा प्रश्न आहे। केंद्र सरकारने सांगितले आहे की 22 सप्टेंबरपासून जेव्हा नवे रेट लागू होतील तेव्हा कडक मॉनिटरिंग केली जाईल। निष्कर्ष: जीएसटी कट म्हणजे सुरुवातीला आव्हान, पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून राज्यासाठी मोठा फायदा। मोठी लोकसंख्या असलेले आणि जास्त खरेदी विक्री करणारे राज्य सर्वाधिक लाभ घेतील। तुमच्या मते हा जीएसटी कट राज्यांसाठी वरदान आहे की नुकसान? कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।